नमस्कार, मी आकाश शेलार तुम्हा सर्वांचं प्रबुद्ध भारतच्या विशेष मुलाखतीमध्ये स्वागत करतो. आज राज्याचा अर्थसंकल्प नुकताच विधान भवनात सादर झाला. या अर्थसंकल्पामध्ये सरकारने अनेक दावे केले आणि हे दावे किती खरे आणि किती खोटे किंवा या दाव्यांमध्ये किती अंतर आहे आणि वास्तव काय आहे याच्या संदर्भात आपल्याशी आज चर्चा करणार आहेत अर्थतज्ञ राहुल गायकवाड, जे की लंडन इथे असतात आणि अर्थशास्त्रावरील अनेक विषयांवर ते अभ्यास करत असतात. सर, आपलं आजच्या या चर्चासत्रामध्ये खूप खूप स्वागत. जय भीम, जय संविधान. सर, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला आणि या अर्थसंकल्पामध्ये अनेक दावे सरकारकडून करण्यात आले. जवळजवळ 15 घोषणा सरकारनं केल्या. त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक संस्थांना निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र आपण थेट मुद्द्याकडे तुम्हाला मी आजचा पहिला प्रश्न विचारतो की 40 लाख कोटी गुंतवणूक आणि 50 नवीन नोकऱ्या हे लक्ष सरकारनं ठेवलेलं दिसतंय, पण हे प्रत्यक्षात किती साध्य होऊ शकतं? तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? सो फर्स्ट ऑफ ऑल, प्रबुद्ध भारत आणि टीम, तुमचं जे काम चालू आहे सध्याच्या स्थितीला ते काम वाखणण्याजोगं आहे. मी पाहतोय ज्या प्रकारच्या बुलेटिन सर्व्हिसेस आपण चालू केलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचं अभिनंदन. आणि मुद्द्याकडे येऊ आपण. मुद्दा असा आहे की सध्याचा जो अर्थसंकल्प, पहिली गोष्ट म्हणजे जे आपले फायनान्स मिनिस्टर माननीय अजित पवारजी, ज्यांचं एक स्टेटमेंट मला नेहमीच आठवतं, जे त्यांनी विधानसभेमध्ये दिलेलं की पीएचडी करून काय तुम्ही दिवे लावणार का? तर मला असं वाटतं की तुम्ही पीएचडी न करता आज खूप मोठे दिवे लावलेत आणि त्या दिव्यांचं एक्सप्लेनेशन आपण देऊच इन अप्रोप्रिएट वे. म्हणजे जसं तुम्ही जर सध्याच्या स्थितीला पाहिलं, जो महाराष्ट्राचा जीडीपी आहे तो एवढा डिक्रीज्ड मोडवर आहे, म्हणजे जवळपास 15.2% इन 2010 to 2011 मध्ये होता. ठीक आहे, तो 13% तुमचा 2020 to 2021 मध्ये झालाय आणि जवळपास 2023 आणि 2024चा जर तुम्ही रेशो पाहिला सध्याचा, तो जवळपास तुमचा 13.3% वर आलाय. बरोबर. म्हणजे तुमचा जो एका महाराष्ट्र ही सर्वात जास्त जीडीपी कॉन्ट्रीब्युशन करते टुवर्ड्स टू दी इंडिया, सर्वात म्हणजे वी ऑलवेज प्ले इन अ रँक ऑफ फर्स्ट ऑर सेकंड, आणि त्याच्यामध्ये जर तुमचा असा जीडीपी डिक्लाइन होत असेल किंवा डिक्रीज होत असेल तर ती मोठी समस्या आहे आणि त्याच्यावर आपल्याला सर्वांना काम करणं खूप गरजेचं आहे. मला वाईट वाटतं जेव्हा लोक फक्त आणि फक्त जातीपातीचं राजकारण करतात आणि समजून घेत नाही की आपण बसवलेला माणूस समोर हा किती त्या पर्टिक्युलर पोझिशनसाठी सुटेबल आहे किंवा नाही, या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे इन्स्टेड ऑफ जात पात धर्म या गोष्टीचं राजकारण करण्यापेक्षा. जर तुम्ही आजचं बजेट पाहिलं त्याच्यामध्ये एक हास्यास्पद गोष्ट आहे, म्हणजे कोणी ती नोटीस केली की नाही आय एम नॉट शुअर अबाउट इट, पण त्याच्यामध्ये असं म्हणलं गेलं की जवळपास एक 20 लाख आहेत ऍक्च्युली ते. आय एम करेक्टिंग यू आकाश, that is 20 lakhs crores of investment to be generated around 50 lakhs of jobs over next 5 years. Okay, आता जेव्हा तुम्ही 20 lakhs जॉब 20 lakhs करोड इन्व्हेस्ट करायची वार्ता करता आणि जेव्हा तुम्ही म्हणता की 50 लाख जॉब्स आम्ही घेऊन येणार नेक्स्ट 5 years मध्ये, ओके, आता तुम्ही 50 लाख जॉब्स आणि इंटू आपण एक प्रत्येकाचं पॅकेज घेऊ. चला, सरकार खूप खुश झाली महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आकाश सारखी जी यंग मुलं आहेत त्यांना 20 लाखाचा पॅकेज डिक्लेअर करून टाकला इयरली. तर 50 लाख इंटू 20 लाखाचा पॅकेज प्रत्येकी पकडू आपण, 50 लाख जॉब्स इंटू 20 लाखाचा पॅकेज. तर त्याचं कॅल्क्युलेशन किती होतं म्हणे? जवळपास 1 trillion. दॅट विल बी गोज अराउंड 1 lakh करोड. बरोबर, तुम्ही 20 lakhs करोड कशासाठी इन्व्हेस्टमेंट आणणार आहात बाहेरून आणि कोणत्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट जाणार आहात? आणि इंडस्ट्रियल पॉलिसी जी तुम्ही बोलताय ती दॅट इज एमिंग टू कलेक्टिंग अराउंड 20 lakhs करोड फ्रॉम द मार्केट. ओके, इंडस्ट्रीज मध्ये 20 lakhsचे जॉब देण्या इतपत आपली कंडिशन आहे का प्रत्येकाला, फ्रेशर्सला किंवा चांगले जे पण लेट्स से 5 years ऑफ एक्सपिरियन्स पीपल वी कॅन काउंटेड, त्यांना आपण 20 lakhsचा जॉब देऊ शकतो का? आणि तसा दिला तर महाराष्ट्र जगातला सर्वात मोठा म्हणजे श्रीमंत स्टेट असेल. चला, आपण 50 लाखाचं घेऊ, अजून मेहरबान झाली महाराष्ट्र तुमच्यावर, महाराष्ट्रीयन गव्हर्नमेंट तुमच्यावर अजून मेहरबान झाली. 50 लाख जॉब इंटू 50 लाखाचा पॅकेज घेऊ पर पर्सन. तुमचं कॅल्क्युलेशन होतं 2.5 trillion, म्हणजेच 2.5 lakhs करोड.
तुम्ही तर बोलता 20 लाख करोड इन्व्हेस्ट करणार आहात, मग ते 20 लाख करोड का डिक्लेअर केलेले आपण, कशासाठी? म्हणजे एखादा जॉब बनवण्यासाठी, त्याच्यामध्ये दलालांना द्यायचं का, मग त्यांना काहीतरी ते सुशोभीकरण करायचं जॉबचं, का मग त्यांना काहीतरी बोनस, काय म्हणजे काय नक्की करणार काय आपण? म्हणजे 50 लाखाचं पॅकेज देऊन सुद्धा तुम्ही अनाऊन्स केलेली जी रक्कम आहे 20 लाख करोड, ती फुलफिलमेंट होत नाहीये. थर्ड पॉइंट घेऊ, त्याला कमी मध्ये घेऊया. आता हे आपण मेहरबान झालेलो महाराष्ट्र गव्हर्नमेंटवर, आता कमी मध्ये घेऊ. जी युजली आमची एक्सपेक्टेशन आहे, गरीब जे फ्रेशर मुलं आहे, जे शिकले सवरलेले मुलं आहे, लेट सी, कीप इन माइंड द इन्फ्लेशन रेट अँड एव्हरीथिंग, 10 लाखचा पॅकेज आपल्याला प्रत्येकाला भेटला. इंटू 50 लाखाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 500 बिलियन म्हणजे जवळपास 50,000 करोड एवढे होतात. मग तुम्ही 20 लाख करोड हे कशासाठी तुम्ही म्हणजे आणणार आणि काय डिक्लेरेशन केलेलं आहे? आणि याच्याबद्दल लोकांनी विचार केला का? लोकांनी याच्याबद्दल समजून घेतलं का? सो बोलण्याचा उद्देश हा आहे की हे जे कॅल्क्युलेशन्स आहेत, हे मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे या कॅल्क्युलेशनवर तोडगा, म्हणजे बाकीच्या पार्टीज काय करतात, अरे म्हणजे ते लोक थोडा इमोशनल प्ले करतात की ह्या समाजाला हे नाही दिलं, त्या समाजाला हे नाही दिलं, वुमन्सला हे नाही दिलं, मेन्सला हे नाही दिलं, आता पारलिंगी आहेत आपले त्यांनाही त्यांनी म्हणजे ह्या सगळ्या इमोशनल टॉपिक्सवर ते लोक अटॅक करतात. पण मला असं वाटतं बाबासाहेबांनी आज कॉन्स्टिट्यूशन लिहिलं, त्याच्यावाडी एक खूप मोठी गोष्ट होती त्यांचा इंटेलेक्च्युअल माइंडसेट. त्यांची जी विजनरी होती भारताला घेऊन, त्यांची जी विजनरी होती महाराष्ट्राला घेऊन वरती घेऊन जाण्याची, ती इंटेलेक्च्युअल वे मध्ये होती. आणि त्याच्याच संदर्भाने आपण जर पाहिलं, आपण जर या पर्टिक्युलर बजेटची तोडमोड केली तर इथे सरळ सरळ तुम्हाला फ्रॉड बनवण्याचं काम चालू आहे. देवेंद्र फडणवीस बोलतात की जो तुमचा डेव्हॉस मध्ये त्यांनी जेव्हा द वर्ल्ड फोरम मध्ये त्यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये त्यांनी जे मांडलं ते जवळपास 15.7 लाख कोटी एवढी इन्व्हेस्टमेंट ते राज्यामध्ये घेऊन येणार नाही, त्याच्यातनं 16 लाख नोकऱ्या निर्माण करणार. आता त्यांनी पण तशीच काहीतरी चुकी केली आहे, पण त्यांच्या ते मला असं वाटतं की त्यांना त्यांची जी ऍडवायझरी इकॉनॉमिकल टीम आहे त्यांच्याशी थोडंसं बसून बोलायला पाहिजे. जर तुम्ही पाहिलं 16 लाख जॉब्स इंटू 10 लाखचा पॅकेज पकडला तरी 160 बिलियन इज इक्वल टू 16,000 करोड, बरोबर? जर 16,000 करोड तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागतायत त्याच्यावर, मग तुम्ही जवळपास 15.7 लाख कोटीचं बजेट कसं डिक्लेअर करू शकता? तुमच्या बेसिक मध्येच प्रॉब्लेम आहे. 16 लाख जॉब इंटू 30 लाखचा पॅकेज पकडू, 480 बिलियन म्हणजे 48,000 करोड, बरोबर? म्हणजे तुम्ही समजा 30 लाखाचा पॅकेज दिला तरी तुम्ही तिथे पोहोचत नाहीये. 16 लाख जॉब्स इंटू 50 लाखचा पॅकेज दिला प्रत्येकाला, 8 बिलियन म्हणजे 80,000 करोड, तरी पण तुम्ही 15.7 लाख कोटीला पोहोचत नाहीये. मग ती 15.7 लाख कोटीची जी रक्कम आहे ही म्हणजे तुम्ही यूज कशाला करणार आहे? म्हणजे तुम्ही लोकांना तिकडे पैसे देऊन जॉब घेणार आहे का आपल्यासाठी? सो हे सगळे मुद्दे जे आहेत आकाशजी, हे खूप इम्पॉर्टंट मुद्दे आहेत. कसं आहे की आपण डीप मध्ये जात नाही, आपण एक लेवल पर्यंत रिसर्च करतो, एक लेवल पर्यंत आपण अंडरस्टँडिंग करतो, आणि ऍट द एंड ऑफ द डे जो सफर करणारा असतो तो असतो कॉमन मॅन. आणि कॉमन मॅन मध्ये त्याच्यामध्ये अजून एक सेगमेंट जो असतो बहुजन दलित, आणि जो तळागाळामध्ये राहणारा माणूस हा सर्वात जास्त याने इफेक्ट पडतो, आणि त्याच्यामुळे आपला इन्फ्लेशन रेट वाढतोय. बरोबर सर, मला याला जोडूनच प्रश्न विचारायचा आहे की आता तुम्ही जे नोकऱ्यांसंदर्भात बोलला, म्हणजे नोकऱ्या ते 40 लाख कोटी खर्च करणार आहेत असं त्यांनी दावा केलाय. पण मला याला जोडून हा प्रश्न विचारायचा आहे, एकीकडे त्यांनी असंही म्हटलंय की ऍग्रिकल्चर जे सेक्टर आहे, कृषी क्षेत्र, त्याच्यामध्ये त्यांनी AI जे टेक्नॉलॉजी आहे ते युज करण्यासाठीचा दावा केलेला आहे किंवा त्यासाठी बजेट तरतूद केलेली आहे. मला हे विचारायचं की एकीकडं म्हणजे शेती हा असा विषय आहे ज्याच्यामध्ये अतिरिक्त लोकसंख्या काम करते, त्याच्यामुळे सुद्धा अनैच्छिक बेरोजगारी जी आहे ती वाढत चाललेली आहे. आणि अशा वेळी एकीकडं रोजगार निर्मिती करायचं म्हणायचं आणि एकीकडे AI सारखं तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरायचंय, त्याच्यामुळं बेरोजगारी निर्माण होईल की कमी होईल, काय वाटतं या संदर्भात? पहिली गोष्ट, जे आपले फायनान्स मिनिस्टर्स आहेत त्यांना विचारा की AI मध्ये आता सध्याच्या स्टूलला घडीला किंवा सध्याच्या टाइमला यूज होणारे कोणते कोणते ऍप्लिकेशन्स आपल्याला माहिती आहेत बरं, आणि AI कसा यूज होतो याच्याबद्दल आपल्याला किती माहिती आहे?
लेट्स कम टू द टॉपिक. 2021चा जर तुम्ही रेकॉर्ड पाहिला, 2021 मध्ये रिजन वाईज जाऊ आपण, मेट्रो सिटीजला कम्पेअर करू विलेजेसचे. 2021 मध्ये लिटरसी रेट ऑफ मेट्रो सिटीज मेल मध्ये आणि फिमेल मध्ये असं आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करू. मेट्रो सिटीज मध्ये लिटरसी रेट जो होता तुमचा, म्हणजे तुमचा सुशिक्षित लोकांचा जो हे होता, म्हणजे रेशो आहे, जो पर्सेंटेज आहे, तो आहे 90%. आता त्याला मेल मध्ये आणि फिमेल मध्ये आपण जर डिस्ट्रीब्यूट केलं तर 94% मेल आणि 85.5% फिमेल लिटरसी रेट आहे. ओके. विलेजेस मध्ये जर तो पाहिला तर तो खाली घसरतो. विलेजेस मध्ये तो आहे 2021 मध्ये 76.5%, मेल मध्ये 83% आणि फिमेल मध्ये 69.5%. 2022चा घेऊया. 2022 मध्ये मेट्रो सिटीज मध्ये 90% लिटरसी रेश आहे, 2.2% वाढलाय. मेल मध्ये 94.2% आणि फिमेल मध्ये तेवढाच 86.0% आहे. आता तोच जर तुम्ही विलेजेस मध्ये पाहिला तर तो आहे 77.0% आणि मेल मध्ये 83.5% आणि फिमेल मध्ये तो आहे 70.5%. 2023चा रेकॉर्ड बघूया. मेट्रो सिटीज मध्ये तुमचा जो लिटरसी रेट आहे तो आहे जवळपास 90.5%, मेल मध्ये 94.5, फिमेल मध्ये 86.5. आणि आता विलेजेसची जर कम्पेअर केलं 2023 मध्ये तर तो आहे 77.5%, मेल मध्ये 84% आणि फिमेल मध्ये तुमचा आहे 71%. आता 2024 म्हणजे करंट लास्ट इयर फिस्कल इयरचं बघूया आपण. मेट्रो सिटीज मध्ये 90.8% आहे लिटरसी रेशो आणि तो तुमचा मेल आहे 94.8%, फिमेल आहे 87%. मी तुम्हाला मुद्दामून सगळं एक्सप्लेन करतोय, वाय यू विल गेट टू नो. आता विलेजेस मध्ये जर पाहिला तर 78%, मेल मध्ये आहे 84% आणि फिमेल मध्ये खूप कमी आहे, दॅट इज अराउंड 70%. मग जर 78% एवढाच लिटरसी रेशो तुमचा आहे, एवढीच लोकांना सुशिक्षित आहे. आता मी सध्या मला लास्ट एक वीक पहिला एक सायंटिस्ट आहेत आपले, त्यांचा कॉल आलेला आणि त्यांचं म्हणणं असं होतं मला की मला AI चे टूल्स राहुल थोडे समजून घ्यायचे. सायंटिस्ट माणूस, त्याला अजून तो AI चा टूल समजला नाहीये व्यवस्थित की कसा यूज करायचा. आता ज्या महाराष्ट्रामध्ये लिटरसी रेट तुमचा 78% आहे, फिमेलचा तुमचा जवळपास 70% आहे, अशा ठिकाणी तुम्ही AI टेक्नॉलॉजी मध्ये 500 करोड इन्व्हेस्ट करणार आहात, म्हणजे तो उधळपट्टी झाली ना एक प्रकारची. एक प्रकारची उधळपट्टी झाली. त्याच्यातनं तुम्हाला भेटणार काय? लोकांचं एज्युकेशन नाहीये. तुम्हाला लोकांच्या एज्युकेशनवर इन्व्हेस्ट केलं पाहिजे, लोकांच्या अभ्यासावर इन्व्हेस्ट केलं पाहिजे, त्यांना एज्युकेशन दिलं पाहिजे. त्या लोकांना माहितीच नाही की AI चा फुल फॉर्म काय, तिथून सुरुवात आहे. AI टेक्निक काय. आपण काय करतो की बाहेरच्या देशामध्ये बिझनेस एंटिटीजने उभं केलेलं बबल, याला नेहमीच आपण बळी जातो आणि ते बबल आपण आपल्याकडे घेऊन येतो. आपल्या कंट्रीजचा जो डेमोक्रेसी आहे, आपल्या कंट्रीजची जी जिओग्राफी आहे, जे आपल्या कंट्रीचे कंडिशन्स, वेदर, पॉप्युलेशन, या सगळ्या गोष्टींना काउंट करून आपल्याला ते डिसिजन्स घ्यायला पाहिजे, जे डिसिजन्स आपण युजली त्या पद्धतीने घेत नाही. आणि त्याच्यामुळे ऍट द एंड ऑफ द डे आपण सॅक्रिफाईस होऊन जातो आणि आपण लॉस मध्ये जातो. आणि हे कशामुळे होतं? ते PhD वगैरेचं महत्व ज्यांना माहिती नाही, त्यांच्या हातामध्ये कारभार दिला की असंच होणार ना. बरोबर सर. आपल्या इथं शेती क्षेत्रामध्ये जर बघितलं तर शेतकऱ्यांना लाईट वेळेवर भेटत नाही, रात्रीचं त्यांना दारी धरावं लागते लाईट. म्हणजे आपल्या इथं इथून सुरुवात आहे. आपण AI च्या गप्पा करतोय, हा एक महत्वाचा विषय आहेच. पण आता दुसरी गोष्ट याच्या म्हणजे बजेटच्या संदर्भातच आहे की लाडकी बहीण योजना, त्याच्या लाडकी बहिणींच्या जीवावर आम्ही सत्य झालो असं सरकारचा दावा असतोय. परंतु त्यांनी मागच्या वर्षी म्हणजे मागच्या काळात त्यांनी 33,000 कोटी यावर खर्च देखील केले आणि 2025-26 वर ते 3600 कोटी रुपयांचं त्यांनी बजेट तरतूद केलेली आहे. तर मला याच्यावर हे किती व्यवहार्यता आहे म्हणजे या बजेटमध्ये. आणि 2100 रुपये जे लाडक्या बहिणींना मिळणार होते त्याबद्दल कुठं उल्लेख केलेला नाही. काय वाटतं या विषयासंदर्भात? पहिली गोष्ट म्हणजे मी थोडा तो करेक्ट करतो. तो जो डिजिट आहे तो आहे 36,000 कोटी त्यांनी डिक्लेअर केलंय 2024 आणि 2025 साठी.
आता जर तुम्ही पाहिलं म्हणजे याला थोडंसं ना तुम्ही इनोव्हेटिव्हली किंवा थोडंसं डिस्ट्रप्टिव्ह वे मध्ये तुम्ही जर त्याला अनालाइज केलं या पर्टिक्युलर बजेटला, तर तुम्ही पहिलं समजून घ्या की ही जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण स्कीम जी आहे, ही स्कीमचं जे मेन ओरिएंटेशन म्हणजे याचा उदय झाला कुठून? मध्य प्रदेशमध्ये, बरोबर. मध्य प्रदेशमध्ये सर्वात पहिली ही पर्टिक्युलर स्कीम अनाऊन्स झालेली आणि त्यावेळेस ते लोक 1500 रुपये प्रत्येक म्हणजे बोलतात ना की अंडर 60 म्हणजे 18 to 60 मध्ये जेवढाही वुमन आहेत आपल्या त्यांना ते प्रोव्हाइड करत होते, बरोबर. आता मध्य प्रदेशचा एस्टिमेटेड कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं तुम्ही टुवर्ड्स टू द इंडियन जीडीपी, दॅट इज अराउंड 4.6%. दे आर स्टँडिंग ऑन 10th नंबर. मी हे हमेशा सांगतो, हे उदाहरण हे सर्वात मोठा क्रक्स आहे याचा. या उदाहरण 4.6% एवढं ते जर जीडीपी कॉन्ट्रीब्युट करतात 2024 मध्ये, बरोबर. आणि महाराष्ट्र किती कॉन्ट्रीब्युट करतो, महाराष्ट्र किती इन्व्हेस्ट करतो, किती सपोर्ट करतो भारताला, तर जवळपास 13.3%. म्हणजे जवळपास फर्स्ट टू सेकंड रँक मध्ये, फर्स्ट 3 रँक्स मध्ये महाराष्ट्र प्लेस करतो. समटाइम इट्स फ्लक्च्युएटिंग अ लॉट ऑफ टाइम. ओके, मग मला हे सांगा की जर या दोन्ही फ्रेजला जर पाहिलं तर मध्य प्रदेश 10व्या नंबरवर असताना पण 1500 रुपये देतोय त्यांच्या विमेनला, आणि तुम्ही पण 1500 रुपये देताय किंवा 2100 रुपये देताय, वॉट एव्हर. पण 13.13% कॉन्ट्रीब्युशन असताना 2100 रुपये देणं हे राईट व्हॅल्यू आहे का ऍज पर दी कॅल्क्युलेशन्स? आय डोंट थिंक सो. माझ्या मते प्रत्येक बहिणीला, प्रत्येक विमनला 60 पर्यंतच्या 5000 रुपये दिले पाहिजे महाराष्ट्राने, जर ही स्कीम तुम्हाला व्यवस्थित आणि लॉजिकली चालवायची असेल तर. आणि जर नसेल जमत तर कशाला चालवताय? कारण हे फ्रॉड बनवण्याचे धंदे सरळ सरळ. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं म्हणजे इथं तुमची म्हणजे वेलफेअर मध्ये जर पाहिलं तुम्ही, लाडकी बहीण योजना होती. तुम्ही जर पाहिलं हे लोक आता नवीन एक सिस्टम घेऊन आले ज्याच्यामध्ये ते रूफटॉप सोलर सबसिडी देत आहेत. आता नवीन काहीतरी रूफटॉप सोलर सबसिडीजचा एक कॉन्सेप्ट घेऊन आले ज्याच्यामध्ये जवळपास दे आर टार्गेटिंग अराउंड 15 मिलियन इलेक्ट्रिसिटी कंझ्युमर्स युजिंग द 0 to 100 युनिट्स पॉवर सपोर्ट फ्रॉम देअर पर्चेसिंग ऑफ रूफटॉप सोलर एनर्जी सिस्टम्स, असं काहीतरी ते घेऊन येत आहेत. आता मला पहिलं सांगा की तुम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी घेऊन येताय, नवीन नवीन गोष्टी करताय, पण जे प्रिव्हियस अटकलेले प्रोजेक्ट्स आहेत, म्हणजे जसं तुम्ही पाहिलं साक्री सोलर प्रोजेक्ट जो आहे तुमचा, साक्री सोलर पॉवर प्रोजेक्ट जो आहे तुमचा, त्याच्यामध्ये जवळपास 2000 करोड इन्व्हेस्ट केलेले आहे. जवळपास 150 मेगावॅट साक्री सोलर पॉवर प्रोजेक्ट इन धुले डिस्ट्रिक्ट फेस्ड सिग्निफिकंट हर्डल्स. म्हणजे त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स होत आहेत. त्याच्यामध्ये लँड एक्विजिशनचे इश्यूज आहे, लँड देत नाहीयेत, जी लँड डिक्लेअर केलेली ती लँड त्यांना भेटतच नाहीये. देवर लॉट ऑफ लोकल अपोजिशन ॲज वेल. मग गव्हर्नमेंटला एखादा प्रोजेक्ट कम्प्लिटली 100% आयडेंटिफाईड नाहीये किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीम मध्येच तुमच्या फॉल्ट आहे, तर मग तो प्रोजेक्ट तुम्ही डिक्लेअर का करताय? त्याच्या नावाने तुम्ही बजेटमध्ये रेफरन्सेस का देताय? हे कितपत योग्य आहे? जळगाव मध्ये जर पाहिलं तुम्ही, जळगाव लँड डिस्प्युट्स मध्ये, इन द जळगाव डिस्ट्रिक्ट फार्मर्स आर लाईक दे आर एलिगेटेड अराउंड अप्रॉक्सिमेटली 1100 एकर्स ऑफ द लँड ही फ्रॉड वेने म्हणजे अनकॉन्स्टिट्युशनल पद्धतीने सोलर पॉवर प्रोजेक्टसाठी त्या कंपनीज आहेत. त्याच्यामध्ये JBL आहे, JBL ग्रुप काहीतरी, आवादा ग्रुप आहे, या सगळ्या कंपनीजने अनकॉन्स्टिट्युशनल पद्धतीने इनलिगल व्यवहार करून या त्यांच्याकडनं घेण्याचे म्हणजे जो प्रॉब्लेम झालेला आहे जळगावमध्ये तो आता सध्या सॉर्ट नाही झालेला आहे. मग तुमचे अजून सोलर चे जे प्लांट्स आहेत, प्रिव्हियस प्रोजेक्ट्स आहेत, तेच तुमचे अजून डिलिव्हर्ड नाही आहे, तर तुम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणतायतच कशाला? पहिला तो जो प्रिव्हियस गव्हर्नमेंटने केलेला प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही कंप्लीट केलं पाहिजे. बरोबर. आता तुम्ही जर नांदगाव सोलर प्रोजेक्ट प्लॅन जर पाहिला, ज्याच्यामध्ये टाटा पॉवरचा जवळपास 100 मेगावॅट सोलर प्रोजेक्ट इज नियर बाय नांदगाव हॅज बीन हॉल्टेड. तो आता का हॉल्ट झालेला आहे? लँड डिस्प्युट्स आहे, लोकल फार्मर्सचे इश्यूज आहे. लोकल फार्मर्स आणि तिथले जे लँड ओनर्स आहेत ते म्हणजे तुम्ही करताय काय? गव्हर्नमेंट नक्की करताय म्हणजे गव्हर्नमेंट वर्सेस लोकल फार्मर्सची इश्यू चालू आहे आता सध्याच्या स्थितीला, आणि तो पण लँडवरनं. हा किती मोठा मुद्दा आहे. मग तुमचे प्रिव्हियस सोलर प्लॅन्स किंवा जे पण प्रोजेक्ट तुम्ही डिक्लेअर केलेले आहे ते प्रोजेक्ट तुमच्या आतापर्यंत डिलिव्हर्ड नाही आहेत, एक्वायर्ड नाही आहेत, सॉर्टेड नाही आहेत. तुम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजीज घेऊन येत आहे, त्याच्यामध्ये सर्टन बजेट डिक्लेअर करताय, त्याचे रेफरन्सेस तुम्ही इयरली बजेटमध्ये देताय, आणि मग त्याच्यामुळे असं होणारच ना, दिवे लागणारच मग. बरोबर.
सर आता बजेटमध्ये अजून एक महत्वाची त्यांनी तरतूद केलेली की 42% वाढ झाली असा दावा अर्थमंत्र्यांनी केलाय अजित पवारांनी की सामाजिक न्याय विभाग जो आहे तर त्याला 25,000 कोटींचा बजेट तरतूद केलेली आहे. आणि मला असं म्हणायचं की जर हे इतकी मोठी तरतूद आता केलेली आहे तर मग जे काही शासकीय वसतिगृह आहेत किंवा विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप आहेत तर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी आजही झगडावं लागते, शासनाची भांडावं लागते, आंदोलन करावं लागतात. तर ही इतकी मोठी तरतूद होत असताना आणि विद्यार्थ्यांना एकीकडे भांडावं लागत असेल स्कॉलरशिपसाठी किंवा शिष्यवृत्तीसाठी तर यातून काय साध्य होतंय का इतक्या मोठ्या तरतुदीमधून? आकाश, हा क्वेश्चन खूप चांगला विचारला तुम्ही आणि हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. कारण मला डेली एव्हरी डे 2 कॉल येतात, 2 ते 3 कॉल मला या गोष्टीसाठी येतात की सर आमची स्कॉलरशिप लटकली आहे, आम्हाला स्कॉलरशिप भेटत नाही, आम्हाला फेलोशिप भेटत नाही, काहीतरी करा, माझ्या मुलाचं शिक्षण राहिलंय, माझा मुलगा अकॅडमिक्स मध्ये टॉप राहिलेला आहे पण त्याला फेलोशिप्स नाही, स्कॉलरशिप नाही, त्यामुळे तो अब्रॉडला जाऊन शिकू शकत नाही. तर ही खूप खूप मोठी दुविधा आहे. आणि तुम्ही जर पाहिलं, जर याच्यावर मी ब्रेकडाऊन तुम्हाला द्यायचं म्हणलं तर SC STचं जे बजेट आहे महाराष्ट्राचं ते तुम्ही जर 2021 पासून तुम्ही जर प्रॉपर व्हेरीफाय केलं तर तुम्हाला समजेल की किती मोठा फॉल्ट आहे. 2021 मध्ये शेड्यूल कास्टसाठी जो बजेट अलोकेशन होता तो जवळपास 22,000 करोडच्या जवळपास त्यांनी डिक्लेअर केलेला, म्हणजे जवळपास यू कॅन से अराउंड लाईक 22,351 करोड्स इन ऍक्च्युअल लाईक द अप्रोप्रिएट डिजिट्स. शेड्यूल ट्राईबसाठी जवळपास 12,035 करोड्स. विचार करा, एवढा त्यांनी डिक्लेअर केलेला. त्याच्यामध्ये त्यांचे फोकस एरियाज काय होते? एज्युकेशन, स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉयमेंट जनरेशन, लिव्हिंग स्टँडर्ड्स आणि हेल्थ केअर. कुठला लिव्हिंग स्टँडर्ड वाढला बरं? कुठला हेल्थ केअर तुम्ही प्रोव्हाइड केला सेपरेटली या दोन्ही कास्टसाठी? आज जिथे कॉमन माणूस उभा राहतो महानगरपालिकेच्या लाईनमध्ये तिथे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स वाले पण उभे राहतात ना. स्पेशल असं काय केलं तुम्ही हेल्थमध्ये? एम्प्लॉयमेंट जनरेशन मध्ये स्पेशल काय केलं? सगळे HR जर पाहिले तुम्ही सध्याच्या स्थितीला महाराष्ट्रातले, तुम्ही कंपन्या काढून त्याचे HRांची नावं काढा आणि त्यांच्या जाती काढा, तुम्हाला सगळं समजेल कोण कोण HR आहेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये. हे सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे. एज्युकेशनवर तुम्ही किती खर्च केला SC ST वर? 2022 मध्ये SC साठी 26,000 करोड एवढं अलोकेशन होतं आणि ST साठी 14,000 करोड, 14,400 करोड ऍव्हरेज. 2023 मध्ये 28,000 करोड, 2023 मध्ये 28,000 करोड होतं आणि ST साठी 15,200 करोड होतं. 2024 मध्ये 30,000 करोड हे तुम्ही शेड्यूल कास्टसाठी अलोकेशन केलेलं आहे. 30,000 करोड. आणि ST साठी तुम्ही अलोकेशन केलेलं आहे 17,000 करोड. ऍज कम्पेअर टू दी SC अँड ST महाराष्ट्रामधलं पॉप्युलेशन जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येकाच्या पाळण्यात किती यायला पाहिजे होतं? एज्युकेशनमध्ये, हेल्थ केअरमध्ये, एम्प्लॉयमेंट जनरेशनमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये, सोशल जस्टिसमध्ये, हाऊसिंगमध्ये, फायनान्शियल असिस्टन्समध्ये. याच्यातलं काय पडतंय का पाळण्यामध्ये? आणि जर पाळण्यामध्ये पडत असेल तर दलित अजून दलित कसा, बहुजन अजून बहुजन कसा, आणि आदिवासी अजून आदिवासी कसे राहिलेत? हे क्वेश्चन आमच्या डोक्यामध्ये नेहमी म्हणजे बोलतात ना एक क्वेश्चन मार्क निर्माण करत असतात की बाबा नक्की सरकार काम कोणतं करतंय, नक्की सरकार कोणाच्या बाजूने आहे, नक्की सरकार कोणत्या प्रकारचं डिसिजन घेते आणि डिसिजन्स खरोखर म्हणजे कोणत्या कोणत्या पॅरामीटर्सला फॉलो करून घेतले जातात. या गोष्टींवर आपल्याला सर्वांना विचार करणं खूप महत्वाचं आहे. SC STचा जो बजेट कन्सर्न आहे हा खूप मोठा इश्यू आहे. याच्यावर भांडण्याची गरज आहे, याच्यावर बोलण्याची गरज आहे, याच्याबद्दल स्टॅट देण्याची गरज आहे. फक्त आंदोलन करून आपण लढाई जिंकू शकत नाही. आपल्याला पॉलिसी मेकिंगवर अटॅक करावा लागेल, पॉलिसी मेकर्सला समजावून सांगायला लागेल. त्यांना कदाचित समजत नसेल, त्यांना स्टॅट्स द्यावा लागतील की तुम्ही चुकताय कुठे, तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत. आणि आता इथून पुढे वंचित बहुजन आघाडी त्याच्यावरच जोर देणार आहे. सर, वंचित बहुजन आघाडीवरूनच आठवलं की वंचित बहुजन आघाडीनेच ज्यावेळेस SC STचं बजेट जे आहे ते दुसरीकडे वळवलं जातं. ह्या घटना महाराष्ट्रात घडल्या, अनेक राज्यांमध्ये घडल्या की जे बजेट SC आणि STच्या डेव्हलपमेंटसाठी आहे ते बजेट मुळात त्यांना त्याचा युजच करता येत नाही. तर याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी अनेक वेळा आवाज उठवला, त्याच्या विरोधात त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. तर यावर आपण काय सांगाल की हे जे बजेट आहे ते पळवलं जातं, तर यावेळेस देखील ते पळवलं जाईल का? 101% ते पहिल्यापासून पळवलं जातं आणि पहिल्यापासून ते तेच करत आलेले आहे. त्याचं रिझन असं आहे की आपल्याला पॉलिसी मेकर्सला
कॉन्फिडन्समध्ये घ्यावा लागेल. पॉलिसी मेकर जे आहे, जे पॉलिसी बनवतात, किंवा जर फायनान्स मिनिस्टर आहेत ते SC STच्या बजेटमध्ये जर तरतुदी होत नसतील, त्याचा युटिलायझेशन अप्रोप्रिएट पद्धतीने होत नसतील, तर SC STचे जेवढेही लिडरशिप आहे आणि म्हणजे सर्वात मोठी लिडरशिप महाराष्ट्रामधली जी सध्याच्या स्थितीला आहे ती आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब आहेत. आम्ही सर्वांनी पुढाकार घेण्याचं ठरवलंय आणि पुढाकार घेऊन आम्ही सरळ सरळ फायनान्स मिनिस्टर बरोबर एका दिवसाची 2 दिवसाची आम्ही सेशन्स लावू शकतो. कारण हा सर्वात मोठा मुद्दा आहे, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. याच्यावर बसून तोडगा काढणं खूप गरजेचं आहे. कारण जर तुम्ही तोडगा काढला नाही तर इथून पुढे ब्रेकडाऊन द्यायला आम्ही चालू करू. कारण वंचित बहुजन आघाडी इज द फॉरवर्ड अपोजिशन पार्टी. आम्ही जातीपातीच्या धर्माच्या मुद्द्यावर आम्ही लोक राजकारण करत बसत नाही. आम्ही एकदम व्यवस्थित पॉइंट टू पॉइंट एज्युकेशनचे मुद्दे, हाऊसिंगचे, फायनान्सचे मुद्दे, GDPचा मुद्दा, FTA चा मुद्दा, FDIचा मुद्दा, इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा, एज्युकेशनचा मुद्दा, या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही लोक राजकारण करतो. आणि त्याच्यामुळे जर आम्ही आता राजकारण करून आम्ही आमच्या पद्धतीचं जे बाबासाहेबांनी शिकवलेलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्या मोडमध्ये जर आलो तर नंतर मग आमच्या नावाने खडी फोडत बसायचं नाही. त्याच्यामुळे आम्ही लोक जे डिजिट्स देतोय त्या डिजिट्समध्ये ब्रेकडाऊन आम्ही जो देतोय तो ब्रेकडाऊन तुम्ही समजून घ्या. SC ST मध्ये जो तुम्ही बजेट देताय, जी बजेटरी तरतुदी आहे त्या कम्प्लीट होत नाही. आणि जर होत असतील तर तुम्ही लाईव्ह गव्हर्नमेंट च्या पर्टिक्युलर वेबसाईट्सला किंवा तुम्ही एखादं पोर्टल बनवलं पाहिजे सेपरेटली आणि त्या पोर्टलला तुम्ही सगळं टाकलं पाहिजे, सगळा खर्च टाकला पाहिजे, त्याच्या रिसिप्ट टाकल्या पाहिजे, त्याच्या अख्खे ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीज टाकल्या पाहिजे, जे की USA आणि UK सारख्या ठिकाणी ट्रान्झॅक्शनचे बिल्स पासून ट्रान्झॅक्शनची पूर्ण हिस्ट्री, पूर्ण अकाउंट टाकलं जातं. सो मला असं वाटतं की या तरतुदी केल्या पाहिजे. माझ्या समाजाच्या लोकांना, माझ्या कम्युनिटीच्या लोकांना त्यांचा हक्क भेटलाच पाहिजे. सर, आता अजून एक सामाजिक प्रश्न आहे. SC ST हा सामाजिक प्रश्न आहे आणि याच्या संदर्भात तुम्ही छान पद्धतीने सांगितलं की सरकार कशा पद्धतीने आकड्याची फुगवटा करतं, मात्र प्रत्यक्षात रिकाम्या हाताने समाजाला बसावं लागतं, अशी देखील घटना घडत आहेत. तर दुसरा सामाजिक प्रश्न हा की पर्यावरण म्हणजे पोल्युशनवर फक्त 245 कोटींची तरतूद केलेली आहे. आणि ही तरतूद ही आकडेवारी पाहता म्हणजे एकीकडे प्रदूषणाचं प्रमाण वाढतंय आणि दुसरीकडे तरतूद छोट्या प्रमाणात झाली. तर यावर काय म्हणाल की हे खरं मेळ बसवण्यासारखं तरतूद आहे का? माझा जो ग्रॅज्युएट बॅकग्राऊंड आहे तो सायन्सचा आहे, त्यामुळे मी या गोष्टीवर व्यवस्थित सांगू शकतो. आणि दॅट टू कमिंग फ्रॉम अन केमिकल बॅकग्राऊंड, केमिस्ट्री. सो हॅव्हिंग सेड की तुम्ही जर पाहिलं की जो इंडिया ग्रीन हाऊस गॅसेस एमिशन मध्ये 3rd रँकवर होता, तो आता 2nd रँकच्या जवळ जायला लागला हळूहळू. लुकिंग ॲट युअर पॉप्युलेशन, लुकिंग ॲट युअर ऑल दी लाईक जे तुमच्याकडे FDIs येत आहेत, स्पेसिफिकली तुमच्याकडे जे FDIs येतात त्या फॅक्टरीज आणि प्लांट्स येत आहेत. तुम्ही जर पाहिलं जवळपास एक 50% कार्बन डायऑक्साईड हॅज बीन थ्रोन इन द वर्ल्ड. म्हणजे पूर्ण आपल्या ज्या जगाच्या जर याच्यावर पटलावर तुम्ही पाहिलं किंवा अर्थ रिलेटेड तुम्ही जर पाहिलं तर सर्वात जास्त जो कार्बन डायऑक्साईड विच इज वन ऑफ दी हार्मफुल कॉम्पोनंट हॅज बीन थ्रोन बाय चायना, USA आणि इंडिया टॉप लेवलवर. त्याच्यामध्ये आता जर तुम्ही पाहिलं की टेम्परेचर म्हणजे जो अर्थचा टेम्परेचर तुमचा वाढतोय, हे मी नेहमी सांगतो, माझ्या बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे, पण आता हा बजेटचा इंटरव्ह्यू होता याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये आपला ग्लोबल टेम्परेचर जो राईज होतोय, जो वाढतोय, जो उष्णता वाढते, तुम्ही बघितलं असेल की वातावरण जे तुमचे ऋतू पण आता चेंज होतं. त्याच्यामध्ये 4 मेजर ग्रीन हाऊस गॅसेस आर कार्बन डायऑक्साईड आहे सर्वात इम्पॉर्टंट, CO2, मिथेन आहे तुमचा CH4, नायट्रस ऑक्साईड आहे तुमचा NO2 N2O आणि तुमचा हायड्रोफ्लोरोकार्बन म्हणजे HFCS. हे सगळे कॉम्पोनंट जे असतात तुमचे, हे तुमचे पर्टिक्युलरली अफेक्ट करतात तुमच्या पर्यावरणावर सर्वात जास्त. जर तुम्ही पाहिलं तर मिथेनचा सर्वात मोठा साठा कुठे आहे किंवा त्याचं सर्वात मोठं हे कुठे आहे, म्हणजे त्याचं प्रोडक्शन कुठे होतं किंवा काय होतं किंवा कसा होतो, तर मिथेन इज प्रायमरीली ऑर्गनायझिंग फ्रॉम द फोसिल फ्युल्स. बरोबर. परत डिकम्पोज्ड मटेरियल, परत ऍग्रिकल्चर, तुमचं वेटलँड्स आहेत, या सगळ्या गोष्टींकडून तुमचा हे पर्टिक्युलरली जनरेट होतो. आणि ग्राउंड लेवल जो ओझोन फॉर्मेशन असतो अँड द ओझोन इज रिॲक्टिंग विथ मिथेन टू प्रोड्यूस द कार्बन डायऑक्साईड ऍक्च्युअली अँड द वॉटर वेपर्स म्हणजे ज्या पाण्याच्या वाफा असतात आपल्या. आणि हा खूप मोठा डेंजरस कॉम्पोनंट असतो तुमचा एअर पोल्युशन
आणि ग्रीन हाऊस गॅस प्रोड्यूस होण्यासाठी. तर याच्यावर तुम्हाला विचार करायला पाहिजे, याच्यावर तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे की हा कसा होतो, काय होतो. आपण जर तुम्ही पाहिलं फॉसिल फ्युल्स, त्याच्यामध्ये तुमचं काय येतं, युजली तुमचा कोल येतो, कोलचा सर्वात जास्त म्हणजे क्रूड ऑइल येतं, तुमचं क्रूड पेट्रोलियम येतं, परत तुमचं कोल येतं, कोक येतं. या सगळ्यांच्या प्रोडक्शन मध्ये जर भारताचा नंबर तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहिला तो जवळपास तिसऱ्या नंबरवर आहे, जवळपास तिसऱ्या नंबरवर आहे म्हणजे इम्पोर्ट मध्ये. बट त्याचं प्रोडक्शन मध्ये आपण 26 नंबरवर आहोत ग्लोबली. ऑइल आहे तुमचं, नॅचरल गॅसचं जर प्रोडक्शन तुम्ही पाहिलं तो आपण 26 नंबरवर आहोत, पण तो आपण सर्वात जास्त इम्पोर्ट करतोय. कशा थ्रू? ह्या ज्या प्लांट्स आपल्याकडे येत आहेत, ज्या फॅक्टरीज आपल्याकडे येत आहेत, यांचं काम करण्यासाठी हे सगळं मटेरियल आपण इम्पोर्ट करतोय आणि त्याचा आपण युटिलाइज किंवा डिप्लॉयमेंट आपल्या भारतामध्ये करतोय. आणि त्याच्यामुळे पोल्युशन हे खूप जास्त वाढतंय. आणि पोल्युशन वाढल्यामुळे आपल्याकडची जी सध्याची पर्यावरणाची जी परिस्थिती आहे ती खूप खालावत चाललेली आहे. इव्हन इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज होण्यासाठी सर्वात जास्त जो नोटिसेबल म्हणजे फॅक्टर आहे तो पर्यावरणच आहे, ज्याच्याबद्दल कोण बोलायला तयार नाहीये. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर एवढं इन्व्हेस्टमेंट करायची वार्ता करताय, पण तुम्हाला समजून घ्यायला लागेल की इन्फ्रास्ट्रक्चरवर इम्पॅक्ट पडणाऱ्या गोष्टी याच सगळ्या आहेत. या गोष्टींवर आपण हे करत नाही. आपल्याला एक क्लिअर सस्टेनेबिलिटी प्लॅन बनवायला लागेल महाराष्ट्रासाठी सेपरेटली. जे हे बोलतात बनवलाय, पण त्याचा इम्पॅक्ट कुठेच दिसत नाहीये. ना पॉल्युशन कमी होत आहे, ना वॉटरमध्ये काय इम्प्रुव्हमेंट होत आहे, ना तुमचं सेवेजमध्ये काय इम्प्रुव्हमेंट होत आहे, तुमची एअर क्वालिटी खराब आहे, तुमच्या सर्वांमध्ये प्रॉब्लेम आहे. आणि दॅट इज कमिंग बिकॉज ऑफ द अनस्टेबल गव्हर्नमेंटच तुमचं स्टेबल नाहीये. आता आम्हाला माहिती नाही की अजून 2 वर्ष हे गव्हर्नमेंट चालेल की नाही. आणि अजित पवार तिथे एकूण 2047चा 1.47 ट्रिलियनचा म्हणे की आम्ही तिथपर्यंत घेऊन जाऊ करून जीडीपी. पहिला तुम्ही 2 वर्ष टिकणार आहे का नाही ते तर बघा. आणि ते तिथेच तुमचं सारखं तुमचे अनस्टेबल गव्हर्नमेंट येत आहेत आणि त्याच्यामुळे सगळा फरक पडतोय आणि त्याच्यामुळे सगळा इम्पॅक्ट पडतोय. सगळ्या कॉमन पीपल they are facing these issues. So we have to look at these all factors properly. We have to understand, analyze mechanism त्याच्यामध्ये फिट करायला लागतील, मेट्रिक्स फिट करायला लागतील. पढे लिखे बसवा, पीएचडी वाले दिवे लावणारे थोडे बसवले तुम्ही तुमच्या टीम मध्ये तर कदाचित रिझल्ट भेटेल. बरोबर. सर आता आपण ह्याच्यावर बोलू, पर्यावरणाच्या संदर्भात तुम्ही इतकं छान विश्लेषण केलं की जो 245 कोटी निधी आहे तो एकंदरीतच हा गॅप भरून काढण्यासाठी फार कमी वाटतो, म्हणजे पुरेसा निधी वाटत नाही. हार्डली it will be a 10% of the budget required actually. बरोबर. आणि पर्यावरण जे आहे ते एकूणच कोणत्याही देशाच्या इकॉनॉमीला पर्यावरण खूप महत्वाचं असतं. नैसर्गिक साधन संपत्ती खूप महत्वाची असते आणि याच्या संदर्भात. आणि दुसरी गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, ज्याचा तुम्ही आता उल्लेख केला तुमच्या उत्तरामध्ये. तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा ज्या आहेत त्याच्यावर जे गव्हर्नमेंटनी खर्च केला किंवा तरतूद जे केलेली आहे ती खरंच व्यवहार्य वाटते का, किंवा त्याच्यातून खरंच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होऊन इंडियन इकॉनॉमी वाढीस लागेल काय? पहिली गोष्ट म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे तुम्ही बोलताय, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झाली काय, त्याचा अभ्यास काय, त्याचे जे पॅरामीटर्स आहेत ते आपण समजून घेतलेत का कधी? आपण काय बोलतो, काही खूप जसं बाळासाहेब नेहमी म्हणतात की नवनीतचे गाईड वाचून आलेली मुलं, नवनीतचे जे गाईड वाचून येतात ना, ही जी मुलं आहे ना, हा सर्वात मोठा प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी. कारण यांना काय असतं ना, यांना असं थोडंसं न्यूज मध्ये वगैरे काही दिसलं की ते अरे एवढे इन्फ्रास्ट्रक्चर बांधलं, अरे हे घेऊन आले, हे बिल्डिंग बांधली, ही ग्लास फसाड बांधली. अरे मूर्खांनो, तुम्ही समजून घ्या की 2021 मध्ये महाराष्ट्राचा जो टोटल लेंथ ऑफ तुमचा जो रूट्स किंवा रोड आहेत तो जवळपास 3,69,000 किलोमीटर एवढा होता. आणि मार्च 31 2019 मध्ये जर तुम्ही त्याला जर पाहिला असता म्हणजे तो तुमचा 24 मध्ये तो जवळपास तुमचा 63 म्हणजे 6,36,887 किलोमीटर्स एवढा, इन्क्लुडिंग हायवेज, स्टेट हायवेज, डिस्ट्रिक्ट रोड्स, रुरल रोड्स, एव्हरीथिंग, नॅशनल हायवेज पकडा त्याच्यामध्ये. हे सगळे जर पाहिलं तुम्ही तर 6,36,887 किलोमीटर्स एवढा हा तुमचा एवढा लेंथचा रोड आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आता तुम्ही जवळपास एक 1,500 किलोमीटरचा रोड नेटवर्क विल बी डेव्हलप्ड विथ 700 किलोमीटर ऑफ एक्झिस्टिंग रोड्स अपग्रेडेड टू दी सिमेंट रोड्स. आता मला सांगा, तुम्ही सिमेंट रोड करायची वार्ता करताय. आता सिमेंट रोड हा कॉन्सेप्ट कुठला आहे? अब्रॉडचा आहे, म्हणजे युके, युएसएचा स्पेसिफिकली सिमेंट रोड्स असतात तिकडे.
आता युएसएचा जो वेदर कंडिशन, युएसएचा जो पॉप्युलेशन, युएसएचा जो रेशो ऑफ व्हेकल ऑन द रोड, युएसएचा जो रेग्युलेटरी ऑथॉरिटीज आहेत तुमच्या, ट्रॅफिक रेग्युलेटरी ऑथॉरिटीज किंवा काय, या सगळ्या गोष्टींचा कम्पॅरिझन इंडियाच्या या सगळ्या ऑथॉरिटीजशी पॅरलल आहे का? पहिली गोष्ट नाहीये. रोड खराब होण्याच्या पाठी सर्वात मोठे रिझन्स जे असतात ते क्लायमेट अँड वेदर कंडिशन्स असतात. तुमचा मान्सून बघा, तुमचा एक मान्सून येतो, त्याच्यामध्ये तुमचा मान्सून खूप हेवी असतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर दॅट मान्सून इज अफेक्टिंग ऑन युअर रोड्स, लिडिंग टू दी लाईक द फोटो होल्स किंवा ऑन द सरफेस वेअर. बेसिकली जर तुम्ही पाहिलं एक्स्ट्रीम हीट, जी एक्स्ट्रीम हीट समर मधली जी हीट आहे, दॅट इज ऑल्सो अफेक्टिंग ऑन युअर रोड्स इझिली, आणि क्रॅक्स पडतात त्याच्यामध्ये. ट्रॅफिक लोड अँड ओव्हरलोडिंग आहे तुमची. म्हणजे ट्रॅफिकचे रूल्स आपल्याकडे फॉलो होतात का? ट्रॅफिकची डेन्सिटी बघा, पॉप्युलेशन बघा, त्याच्यामध्ये काय सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे का? ओव्हरलोडिंग ऑफ द व्हेकल्स, म्हणजे जे पाहिलं तुम्ही, जवळपास 60% व्हेकल्स ॲज कम्पॅरिझन टू दॅट लाईक द कॅपॅसिटी ऑफ दॅट रोड इज लाईक ऑल दी डे दे आर लाईक रुटिंग अप. सो कसं तुम्ही मॅनेज करू शकता? त्या रोडला ते वजन झेलण्याचं एक कॅपॅसिटी असेल, राईट? ती कॅपॅसिटीला तुम्ही जर ब्रेकडाऊन करायचा कोशिश करताल तर तो रोड फुटणारच आहे. क्वालिटी ऑफ द मटेरियल, म्हणजे जो क्वालिटी ऑफ मटेरियल आहे तुमचा, सिमेंट यूज करता तुम्ही किंवा जे पण तुम्ही यूज करत असाल, त्याच्यामध्ये जे मटेरियल्स आहे त्या मटेरियल्सची क्वालिटी काय आहे, त्याच्यावर तुमची काय रिसर्च आहे? आपल्याकडे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे सेंटरच नाही आहेत ना. आता एखादं मटेरियल आपल्याला इम्पोर्ट करायचं किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट कोणत्या कंट्रीला द्यायचं, ते कोणते मटेरियल यूज करणार आहे त्याच्यावर R&D झाली पाहिजे. आपल्याकडे R&D सेंटर्स आहेत का तेवढे? आपण R&D करतो का तेवढी? आपण नाही करत. पुअर मेंटेनन्स अँड लॅक ऑफ टाइमली रिपेअर्स, परत सॉइल कंडिशन्स जर तुमच्या पाहिल्या तर, आणि कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस, जर कन्स्ट्रक्शनची जी प्रॅक्टिस आहे ती नॉर्मली व्हेरी पुअर क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन टेक्निक्स वी आर युझिंग, इनप्रॉपर रोड डिझाईन्स. तुम्ही जर बाहेरच्या देशांशी कम्पॅरिझन करता तर थोडं इन्फ्रास्ट्रक्चरवर गडकरीजींनी लक्ष दिलं पाहिजे. गडकरीजी काय करतात, एखादा रोड बांधतात आणि त्याची ऍड जबरदस्त करतात. रोडला जेवढा खर्च आलाय तेवढा त्यांच्या ऍडला खर्च येतो, आणि ते एखादी प्रेस घेतात त्याला खर्च येत असेल कदाचित, आय डोंट नो. बट गडकरीजी मराठी आहेत, मराठी माणसाचा आदर आहे, मराठी माणसाबद्दल अपेक्षा पण आहेत, आणि तुम्ही खूप वेल डिझर्व करता. आय डोंट नो वाय यू आर नॉट ॲज ऑफ नाऊ गॉट दॅट अपॉर्च्युनिटी. अर्बनायझेशन आहे तुमचं, इन्क्रोचमेंट डेव्हलपमेंट आहेत तुमच्या, परत जिओग्राफिकल आणि लाईक जॉग्राफिकल इश्यूज वगैरे किंवा ग्राफिकल इश्यूज तुम्ही पाहू शकता. सो या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तुम्ही, माउंटन कंडिशन्स आहेत, या सगळ्या गोष्टींना जर तुम्ही अभ्यास केला, तो जो रोड्स आपले बनवलेले आहेत, जे रोड आपले मेंटेन करायला पाहिजे, ज्या पद्धतीने बनवायला पाहिजे त्या पद्धतीने न बनवता तुम्ही आज सिमेंटचे रोड बनवायला निघालेले आहे. सिमेंटचे रोड बनवल्यानंतर आपल्याकडे एक माणूस वर्षानुवर्ष एखाद्या गाडीचा टायर चेंज करू शकत नाही, कारण त्याची तेवढी आमदनी नाहीये, त्याच्याकडे तेवढे पैसे नाही. वर्षानुवर्ष ते लोक ते बोलतात ना, ते म्हणजे एक मराठी लँग्वेज, म्हणजे एकदम लोकल लँग्वेज मध्ये सांगतो, टकला झालेला टायर तो घेऊन आपण गाडी चालवत असतो. ते त्या सिमेंटच्या रोडवर चालणार आहेत का त्या गाड्या? सर्वात पहिला तुम्हाला बेसिकवर वर्क करणं गरजेचं आहे. तुम्हाला बेसिक स्ट्रक्चर सुधारणं गरजेचं आहे. बेसिक स्ट्रक्चरला अनालाइज करणं गरजेचं आहे, त्यांना आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल आपल्या कंट्रीज थ्रू, आपल्या कंट्रीकडे खूप पॉवर आहे, आपल्या मुलांमध्ये खूप पॉवर आहे. आपली मुलं बाहेरच्या देशांमध्ये जाऊन त्यांना सर्व्हिस करताय. वाय नॉट वी आर गिव्हिंग देम एन अपॉर्च्युनिटी टू वर्क इन आवर कंट्री, सर्व टू आवर कंट्री, गिव्ह देअर माइंडसेट and give their intelligence to our country, and we can get the get the good power to serve in this global political era. आपण खूप चांगलं काम करू शकतो. अमेरिकेला पण आपण टप देऊ शकतो, आपल्याकडे ती कॅपेबिलिटी आहे. पण आता कालचंच दुर्दैवी मी एक उदाहरण पाहिलं की न्यूयॉर्कला एअर इंडियाची एखादी फ्लाईट चाललेली आणि ती फ्लाईट परत पाठवून दिली, म्हणजे उतरूच दिली नाही तिथे, की बॉम्ब थ्रेटचा इश्यू होता. म्हणजे इंडियाची एवढी कंडिशन झाली की ते विमानामधून आता बॉम्ब पाठवायला लागलेत अमेरिकामध्ये. म्हणजे इट्स आय टोल्ड इन लास्ट इंटरव्ह्यू ॲज वेल दॅट की कशा पद्धतीने इंडियाला टार्गेट केलं जातंय अमेरिकाकडनं, कशा पद्धतीने जो हिस्ट्री काढली तुम्ही सगळ्या वेपन डिलिव्हरीजची आणि वेपन सेग्रिगेशनची, यू विल गेट टू दॅट हाऊ द अमेरिका started playing in Asia, specifically with the China, Pakistan, Bangladesh, Nepal, Bhutan and India. We need to understand, we need to identify, we need to use the right techniques instead of going ahead with the muddled situation. आपल्याला ते समजून घ्यायला लागेल, आपल्याला त्याच्यावर तोड काढायला लागतील, असं मला वैयक्तिक वाटतं.
हा, बरोबर सर. आज सर मला आता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की मध्यंतरी दावोसची परिषद झाली, त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते आणि म्हणजे असा दावा सरकारकडून करण्यात येतो की 15 लाख कोटींची जवळजवळ गुंतवणूक महाराष्ट्रात दावोस परिषदेमधून झाली. देशी परदेशी ज्या कंपन्या आहेत, एकूण 63 कंपन्यांनी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक केली. तर या गुंतवणुकीचा काय फायदा महाराष्ट्राला होईल की पुन्हा बेचे पाडे दोन असं होईल? नाही, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की जवळपास 15 लाख करोड तुम्ही इन्व्हेस्ट करून 16 लाख जॉब्स तुम्ही घेऊन येत आहे. म्हणजे प्रत्येकाला पहिली गोष्ट म्हणजे तो फिगरच मला समजला नाही. कारण तुम्ही जर प्रत्येकाला 10 लाखाचं जरी पॅकेज आणून दिलं इथे, कारण तुम्ही ज्या एनर्जीमध्ये जॉब घेऊन येत आहे, टेक्नॉलॉजीमध्ये, सायबर सिक्युरिटीजमध्ये, AI मध्ये, केमिकलमध्ये, सायंटिस्ट, पेट्रोकेमिकल याच्यामध्ये तुम्ही जर ऑइलमध्ये तुम्ही जर जॉब्स घेऊन येत आहे किंवा लेट से R&D मध्ये तुम्ही जॉब घेऊन सगळं केलं तुम्ही दुनियादारी, आणि तुम्ही 10 लाखाचा जरी पॅकेज केला तरी तुमचा जो आउट गोईंग आहे तो एवढा नाहीये ना. जवळपास एक जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं याची फिगर खूप कमी आहे. मग तुम्ही 15 लाख करोडचं जे डिक्लेरेशन देताय ते कसं काय? म्हणजे जवळपास 10 lakhsचा पॅकेज आपण जर दिला तर 16,000 करोडचं डिक्लेरेशन द्यायला पाहिजे होतं तुम्ही. 15 लाख तुम्ही कशासाठी इन्व्हेस्ट करता? 15.7 lakhs कोटी हे तुम्ही कशासाठी इन्व्हेस्ट करताय? म्हणजे 16 लाख टू 15.7 लाख कोटीचा गॅप बघा तुम्ही. एवढा पैसा जाणार कुठे? म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, लाईक या गोष्टी नक्कीच तुम्हाला दुविधेमध्ये टाकतात. नक्कीच तुम्हाला एका पद्धतीने म्हणजे बोलतात ना की विचार करण्यासाठी भाग पडतात की गव्हर्नमेंट इज ऍक्च्युली, म्हणजे असं समटाइम्स असं वाटतं की त्यांची पण चुकी नाही. त्यांच्या ऍडवायझरी बॉडीज ज्या आहेत त्यांनी व्यवस्थित अंडरस्टँड केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की बाबा आपण करतोय काय. जवळपास त्यांनी 61 MOU साईन केले तिथे जाऊन, बरोबर. आणि तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विदिन अ मंथ जाऊन तुम्ही 61 MOUs विथ दी फॉरेन कंपनीज तुम्ही करून आलेत. म्हणजे तुमच्याकडे अशी कोणती टेक्निक आहे? एवढं अनालिसिस तुम्ही कसं केलं? म्हणून मी सांगत असतो की तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या पार्ट्यांना, छोट्या मोठ्या पार्ट्यांना एकत्र घेऊन त्यांच्यावर बसायला पाहिजे. तुम्हाला पद भेटलंय ना, सत्ता भेटली आहे ना, मग तुम्ही मोठं मन दाखवून सर्वांबरोबर बसा, त्यांचे सजेशन्स घ्या ना. तुम्हाला समजेल तरी की कोण इंटेलेक्च्युअल आहे महाराष्ट्रामध्ये आणि कोण असा. कमीत कमी फिल्ट्रेशन तर होऊ द्या. तुमचं आपलं तुमच्यामध्ये चालू आहे. एक फ्युडल वर्सेस एक फ्युडल मेंटॅलिटी, सामंतवादी मेंटॅलिटी वर्सेस तुमचं जे अप्पर कास्ट, याच्यामध्येच तुमची लढाई चालू आहे. याच्यामध्ये पिसणारा कोण आहे? दलित आणि बहुजन. तुम्ही लोक जेव्हा लोकांबरोबर बसताल, समजून घेताल, अंडरस्टँड करताल. तुम्ही रिलायन्स वाल्याला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट दिलं, आनंद अंबानी जी येऊन तिथे व्हिडिओ करतायत. आनंद अंबानी इज द आय थिंक नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ऑफ द कंपनी. म्हणजे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर काय येऊन देत आहेत तिथे भाषण? एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर किंवा जे ऑनबोर्डेड जो बोर्ड मेंबर्स आहेत त्यांनी द्यायला पाहिजे ना, अनाउन्समेंट त्यांनी करायला पाहिजे. सो हा खूप मोठा पॉइंट आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी बिगेस्ट इश्यू दॅट वी हॅव टू अंडरस्टँड इट. वी आर नॉट फोकसिंग ऑन इट. इव्हन तुम्ही जर पाहिलं तिथे जवळपास महाराष्ट्रातील जनतेची अवास्तव अपेक्षा ठेवून दिशाभूल करणे हे एकदम म्हणजे बोलताना एकदम वेगळ्या पद्धतीचं आहे. 2011च्या जनगणनेनुसार जर तुम्ही पाहिलं तर जवळपास आपली म्हणजे एक जवळपास 11.5 कोटीची जी आपली पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये 3 लाख नोकऱ्यांमध्ये, रोजगारांमध्ये लोकसंख्येचा फक्त 0.26% जेवढा आहे तुमचा, तेवढंच प्रतिनिधित्व होत होतं. म्हणजे जे तुम्ही जॉब घेऊन येता, जरी तुम्ही 16 लाख जॉब घेऊन आले, चला तुम्ही प्रत्येकाला 1 कोटीचा पॅकेज दिला, 16 लाख जॉब घेऊन आले तुम्ही तेवढी इन्व्हेस्टमेंट करून. तर मला हे सांगा की जेव्हा तुम्ही जे जॉब्स घेऊन येत आहे ऑन द प्लॅटफॉर्म, तेव्हा तुम्ही घेऊन येत आहे तरी पण तुम्ही तो जो गॅप आहे ना, जो अनएम्प्लॉयमेंटचा, तो कव्हर करताय का? दॅट ऑल्सो वी नीड टू अंडरस्टँड ना. अनएम्प्लॉयमेंट तेव्हाच कव्हर होईल जेव्हा आपण आपल्याकडे जास्तीत जास्त इंडस्ट्रीज आपल्या ओन, म्हणजे आपल्या बलावर, आपल्या दमवर आपण घेऊन येऊ आणि बाहेरची लोक आपल्याकडे येऊन कामं करतील. तोपर्यंत हे होणार नाही. तुम्ही कोणत्या ब्रिटिशला किंवा अमेरिकनला तुमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही कॅफेमध्ये काम करताना, झाडू मारताना बघितलं का? बरोबर, नाही बघितलं. दॅट इज व्हॉट इज द इश्यू. सर नमस्कार. तुम्ही तुमच्या अभ्यासक आणि चिकित्सक दृष्टिकोनातून छान पद्धतीने राज्याच्या अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलं. आपल्या प्रेक्षकांना याचा नक्कीच फायदा होईल आणि सरकार कशा पद्धतीनं फुगवट्याचे आकडे दाखवून फक्त राजकीय स्वार्थ साधत आहे असंही दिसतं याच्यामधून, या सगळ्या आकडेवारीवरून आणि तरतुदींवरून. आणि असंच आपलं मार्गदर्शन नेहमी अर्थशास्त्रावर राहत आपल्या प्रेक्षकांना मिळावं आणि तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. जय भीम. जय भीम, जय संविधान.